Kulkarni, who will going to deliver a lecture on the comparative discussion on divorce laws. So we are lucky to have him because he is master in, and I think for last 11 years he is practicing exclusive in family code, and he has his YouTube channel also for the lectures. So I would like to first felicitate Bhushan sir and thank you, madam. Now, begin. I would like to call Bhushan sir to give lecture. Thank you, Smita. Sir, ऐकली सवय नाही मला. मला आधी सांगा भाषा कुठली कम्फर्टेबल, इंग्लिश का मराठी? ओके, ठीक आहे. पीपीटी इंग्लिश मध्ये आहे मात्र ही शेअर केली मी ऑलरेडी स्मितांना लेक्चर झाल्यानंतर त्या शेअर करतील. बेसिकली कंपॅरेटिव्ह स्टडी करण्याचा उद्देश हा असतो की जेव्हा आपण वेगवेगळे कायदे एकत्र एकाच वेळी शिकतो तेव्हा आपल्याला त्याचे डिफरन्सेस कळतात आणि त्याच्यामुळे प्रोव्हिजन्स लक्षात राहायला खरं तर मदत होते. म्हणजे छोटे छोटे फरक असतात, काही फार फरक मोठे नसतात, पण जसं हिंदू लॉ, मुस्लिम लॉ, ख्रिश्चन लॉ इनहेरेंटली मॅरेजची डेफिनेशन जशी बदलते तशी डिवोर्सची डेफिनेशन पण बदलते आणि तेच फरक आहेत, फक्त ते काय आहेत ते आपण समजून घेऊ. सो बेसिकली आणि कंटेस्टेड डिवोर्स, म्युच्युअल कन्सेंट डिवोर्सचा पण प्रोव्हिजन आपण बघूया कारण डिवोर्स मध्ये ते पण आलं, आणि कंटेस्टेड डिवोर्स अगेन इज बायफर्केटेड इनटू हजबंड आणि वाईफने केलेला डिवोर्स. कारण प्रोव्हिजन्स मध्ये काही वेळेला असं आहे काही कायद्यांमध्ये की बायकांना जास्ती अधिकार दिलेले आहेत कारण सेक्शन्स थोडेसे जास्ती आहेत टू फाईल केस. सो आधी म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स बघू आपण. सो सर्वसाधारणपणे म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स साठी हिंदू मॅरेज ऍक्ट सेक्शन 13B, स्पेशल मॅरेज ऍक्ट सेक्शन 28. आता काय झालंय, स्पेशल मॅरेज ऍक्ट 54 साली आला आणि हिंदू मॅरेज ऍक्ट 55 साली आला. सिमिलर प्रोव्हिजन्स आहेत खूपशा म्हणजे खूपच जास्त सिमिलर प्रोव्हिजन्स. डिवोर्स ऍक्ट 10A अगेन सिमिलर, पारसी मॅरेज ऍक्ट 32B आणि मुस्लिम लॉ. आता फरक कुठे येतो बघा, फक्त डिवोर्स ऍक्ट जो होता 10A त्याच्यामध्ये सुरुवातीला 2 वर्षाचं सेपरेशन होतं, बाकी सगळे कायदे म्हणतात की 2 इयर सेपरेशन पाहिजे म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स साठी. 1 वर्षाचं सेपरेशन पुरतं आणि कारण काय होतं की त्यांचं पटत नाहीये म्हणून ते वेगळं राहतात, हे कारण त्याचं. आणि 1 वर्षासाठी ते जर विभक्त राहत असतील तर त्यांना केस दाखल करता येऊ शकते. परंतु डिवोर्स ऍक्ट मध्ये एकमेव असा ऍक्ट आहे जिथे 2 वर्षाचं सेपरेशन होतं, विच लेटर ऑन 2 केस लॉ या मी शेअर करीन, पीपीटी मध्ये शेअर केलेल्याच आहेत त्या. केरला हायकोर्ट आणि मुंबई हायकोर्ट दोन्ही हायकोर्टच्या जजमेंट्स नुसार तो 2 वर्षाचा पिरियड पुन्हा 1 वर्षावर आला. म्हणजे जो फरक होता कायद्यांमधला तो पण गेला. 1च वर्षाचं सेपरेशन लागणार आहे फॉर हिंदू स्पेशल डिवोर्स ऍक्ट आणि पारसी मॅरेज. सगळ्यासाठी सिमिलर प्रोव्हिजन्स आहेत, काही वेगळ्या प्रोव्हिजन नाही आहेत. फक्त फरक कुठे आहे, 4 कायद्यांपैकी 3 कायद्यांमध्ये आहे की तुम्हाला 6 महिन्याचा वेटिंग पिरियड आहे. ऑफकोर्स आता जो आपण वेगवेगळं ऍप्लिकेशन करतो आणि ते सगळं करतो तो नंतरचा भाग झाला, पण कायद्यामध्ये 6 मंथ्स वेटिंग पिरियड हा तिन्ही कायद्यांमध्ये होता. पारसी लॉ जो आहे फक्त त्याच्यामध्ये 6 मंथ्स वेटिंग पिरियड नाहीये. आता पारसी डिवोर्सचे सगळ्या केसेस आहेत त्या आता सगळ्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये वेगळे डिव्हिजन आहेत, त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा बघत नाही पारसी केसेस कशा चालतात त्या. आपण फक्त जेव्हा लॉ शिकलो तेव्हा आपल्याला माहिती होतं की पारसी लॉ असा काहीतरी आहे. परंतु तेवढा एक प्रोव्हिजन अशी आहे ज्याचा 6 मंथ्स वेटिंग पिरियड नाही, पेटिशन फाईल केलं लगेच डिवोर्स होऊ शकतो. जस्ट 1 इयर सेपरेशन इज टू बी देअर. आणि मुस्लिम लॉ, आता मुस्लिम लॉ मध्ये सुद्धा मुबारकनामा होतो, काही जणांना माहित नसेल तर सांगतो. मुबारकनामा इज काइंड ऑफ लाईक म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स, ज्याच्यामध्ये आपण अग्रीमेंट करतो ज्याला मुबारकनामा म्हणतात. जे आपण म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स पिटिशनचा फॉर्मॅट असतो त्याच फॉर्मॅट मध्ये आपण सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स लिहितो. फक्त मेहर एक जास्तीची टर्म्स असते त्याच्यामध्ये की मेहर दिली किंवा नाही दिली ती प्रोव्हिजन, आणि सगळ्या शेवटी तलाक 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 दिलेलं असतं. हा ट्रिपल तलाक व्हॅलिड आहे कारण हा म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स आहे, इट इज नॉट तलाकुल बिद्दत सारखं, त्याच्यामुळे हा अलाउड आहे आपल्याला कायद्यामध्ये. आणि वन्स इट इज ग्रांटेड म्हणजे तलाकनामा और मुबारकनामा झाला त्याच्यानंतर सेक्शन 34 स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली आपल्याला केस दाखल करावी लागते फॅमिली कोर्टामध्ये हे सीक करण्यासाठी की आमचा घटस्फोट झालेला आहे.
then we are not seeking declaration की आम्हाला डिवोर्स द्या कारण डिवोर्स झाला. We are seeking declaration की डिक्लेअर करून द्या आता आम्ही नवरा बायको नाही, आमचा घटस्फोट झाला. हा डिक्लेरेशन का लागतं? बऱ्याचदा पासपोर्ट मध्ये आपण एंट्री करतो हसबंडच्या नावाची किंवा वाईफच्या नावाची, आणि जर पासपोर्ट वरती नाव चेंज केलेलं असेल किंवा नाव ऍड केलेलं असेल स्पाउसचं, तर ते नाव रिमूव्ह करण्यासाठी डिवोर्स डिग्री लागते. आता मुबारकनामा चालत नाही कारण इट डज नॉट हॅव कोर्ट स्टॅम्प ऑर सील ऑन इट, आणि म्हणून मग आपल्याला डिक्लेरेशन पिटिशन वेगळी दाखल करून ते करून घ्यावं लागतं. जर त्यांची अशी कुठलीही गरज नसेल त्याच्यामध्ये त्यांना पासपोर्ट मध्ये काही करून घ्यायचं आहे, तर आवश्यकता नाहीये डिक्लेरेशन सूट फाईल करण्याची. ती फक्त तेव्हाच होते जेव्हा देयर इज अ लीगल रिक्वायरमेंट ऑफ डुईंग सो. अननेसेसरी करायची काहीच आपल्याला आवश्यकता नाहीये, कारण सर्वमान्य डिवोर्सचा तो तोडगा आहे कायदेशीर. आता येऊ आपण जे डिवोर्सचे बेसिक सगळ्याच कायद्यांमधले ग्राउंड आहेत ना, ते फक्त थोडक्यात समजून घेऊ काय ग्राउंड आहेत. सगळ्यात जास्त वापरला जाणारा क्रुएल्टी ग्राउंड जो सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त थोडक्यात 2-3 पॉईंट सांगतो. क्रुएल्टी म्हणजे असं कुठलंही बिहेवियर ज्या बिहेवियरमुळे समोरच्या व्यक्तीला ते मॅरेज सोडून जावं असं वाटेल. That act can be treated as act of cruelty. आता it is not defined anywhere in law. Supreme Courts also have not defined the term cruelty. फक्त असं कुठलंही behavior that can be different from person to person, व्यक्ती to व्यक्ती cruelty काय आहे ही वेगवेगळी असू शकते. पण what Bombay High Court and what Honorable Supreme Court is saying, whenever a petition for cruelty is filed, first of all we have to mention paragraph wise all the instances of cruelty. जे instance आहेत ते specifically त्याच्यामध्ये date, टाइम आणि प्लेस या तिन्ही गोष्टी आल्याच पाहिजेत. इज अ लॉ. बऱ्याचदा आपला फॉलो होत नाही, पण हा कायदा आहे की आपल्याला त्याच्यामध्ये वेळ लिहिली पाहिजे, घटनेची तारीख लिहिली पाहिजे, वेळ अप्रॉक्सिमेट चालेल, आणि ती घटना नक्की कुठे घडली. मॅट्रिमोनियल होम असेल, पुण्यात असेल, मुंबईत असेल, तर कुठेही असेल, रस्त्यावर असेल, पण घटनास्थळ पण लिहिणं गरजेचं आहे. कारण कुठली घटना आपण जेव्हा सिद्ध करायला जातो तेव्हा ती करणार कशी, जर त्याच्या काही डिटेल्सच नसतील तर फक्त शब्द वर्ष शब्द असं सुद्धा ना प्रूव्ह कसं होणार ते. आणि म्हणून ह्या तिन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि सेकंड ऍस्पेक्ट इम्पॉर्टंट जो आहे तो हा की क्रुएल्टी हॅज टू बी ग्रेव अँड वेटी. नॉर्मल वेअर अँड टेअर चालत नाही. आता व्हॉट इज नॉर्मल वेअर अँड टेअर आणि व्हॉट इज एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस इज ऑल्सो डिफरिंग फ्रॉम पर्सन टू पर्सन. थप्पड मूवी खूप लोकांनी बघितलं असेलही. सो कधी कधी वन स्लॅप ऑल्सो अमाउंट्स टू ग्रेव क्रुएल्टी, आणि कधी कधी दॅट इज नॉर्मल वेअर अँड टेअर. सो हे डिपेंड करतं त्या फॅमिलीज वरती, ती फॅमिलीचे अपब्रिंगिंग कसं आहे, संस्कार कसे आहेत, ते कुठून येतात त्याच्यानुसार. सो आपण जेव्हा केस प्लीड करतो कुठलीही, तेव्हा ते आपल्यावर अवलंबून नसतं की व्हॉट इज क्रुएल्टी, ते अवलंबून असतं त्या परिवारावरती की ती क्रुएल्टी आहे किंवा नाही. आणि ती क्रुएल्टी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं वागणं कसं आहे टुवर्ड्स द स्पाउस ऑल्सो डिटरमाइन्स वेदर इट इज ग्रेव अँड वेटी ऑर इट इज नेग्लिजिबल ऍक्ट. कारण if one slaps amounts to cruelty, then the behavior of the person should be such that I am not going to forgive you anymore. आणि जर ते बिहेवियर तसं असेल तर that can be termed as grave and weighty, not otherwise. म्हणजे प्रत्येक केसमध्ये ब्लँकेटली आपण केसला नाही देऊ शकत की एक क्रुएल्टी सुद्धा असते ना क्रुएल्टी नाही. तसं वागणं आहे का, तर ती क्रुएल्टी आहे. नेक्स्ट इज ऍडल्टरी. ऍडल्टरी त्या मनाने कमी वापरला जाणारा पण सध्याच्या काळात जास्ती चर्चेला आलेला विषय, कारण सध्या ऍडल्टरीच्या केसेस अनफॉर्च्युनेटली खूप जास्ती वाढत आहेत. परंतु ऍडल्टरी मध्ये सुद्धा काही रिक्वायरमेंट आहेत. आता याच्यात बऱ्याचदा असं होतं आपल्याला की एखाद्या व्यक्तीने थोडंसं इंटिमेट कॅज्युअल रिलेशनशिप, आता हे टर्म्स अनफॉर्च्युनेटली कॉमन झालेले आहेत ड्यू टू द कल्चरल चेंज, पण एखादे मैत्रीपूर्ण संबंध सुद्धा बऱ्याचदा नवऱ्यांच्या किंवा बायकांच्या संशयातून त्यांना ती ऍडल्टरी वाटायला लागते. पण ती ऍडल्टरी आहे का वा नाही हे आपलं काम आहे बघणं, आणि त्याच्यासाठी सेक्शुअल इंटरकोर्स इज व्हेरी नेसेसरी. We cannot determine a particular aspect as adultery without the proof of sexual offense. Sexual intercourse जर झालाच नाही तर आपण सिद्ध कसं करणार ती adultery आहे, कारण त्या प्रोव्हिजन मध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे voluntary having sexual intercourse with the person other than spouse. तर त्याच्यामुळे जर सेक्शुअल इंटरकोर्सच प्रूव्ह नसेल केला किंवा प्लीड नसेल केला तर एकतर ती adulteryच नाही, दॅट कॅन बी टर्म्ड ॲज क्रुएल्टी, कारण ते वागणं मला आवडलं नाही एक्झाम्पल, पण ती ऍडल्टरी होऊ शकत नाही. दुसरं, ज्या व्यक्ती बरोबर ऍडल्टरी केलेली आहे त्या व्यक्तीचं नाव केसमध्ये को रिस्पॉन्डंट म्हणून घेणं बंधनकारक आहे. बऱ्याचदा ते घेतलं जात नाही. जर घेता येत नसेल, नाव माहिती नसेल किंवा त्या व्यक्तीचा पत्ता माहिती नसेल तर प्लीडिंग घ्यावं लागतं आपल्याला की अमुक अमुक व्यक्तीचं नाव आम्हाला माहिती नाहीये म्हणून आम्ही त्याला को रिस्पॉन्डंट करत नाही आहोत, किंवा पत्ता माहिती नाहीये, नाव माहिती म्हणून आम्ही त्याला को रिस्पॉन्डंट करत नाही आहोत. पण विदाउट द प्लीडिंग इफ सच पेटिशन इज फाइल्ड इट विल फेल, कारण दॅट इज अ लीगल रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर डेझर्शन. डेझर्शन इज 2 years सेपरेशन, 2 वर्षाचं सेपरेशन असणं गरजेचं आहे. आणि त्या सेपरेशन मध्ये
एक तर कंटिन्युअस पिरियड पाहिजे 2 वर्षांचा. असं नाही की 1 वर्ष आता झालं आणि नंतर दुसरं वर्ष झालं. असंही बऱ्याचदा होतं की पेटिशनच इकडे 4-4 वर्ष पेंडिंग असताना लोक म्हणतात आता आम्हाला कन्वर्ट करायचंय डेझर्शन मध्ये. तसं नाही चालत. पेटिशन दाखल करायच्या आधी 2 वर्ष असलं पाहिजे. एकच मिनिट. महत्वाची गोष्ट 2 years कंटिन्युअस सेपरेशन प्रायर टू फायलिंग ऑफ द पेटिशन. त्याच्यामध्ये पुन्हा 2 स्पाउसेस मध्ये डिफरन्स आहे, डेझर्टेड स्पाउस आणि डेझर्टिंग स्पाउस. म्हणजे जी सोडून गेली ती डेझर्टिंग स्पाउस आणि ज्याला सोडून गेले दॅट स्पाउस विल बिकम डेझर्टेड स्पाउस. तर याच्यामध्ये डेझर्टेड स्पाउस जो आहे ना त्याचं कंडक्ट असं नसलं पाहिजे की त्याच्या कंडक्टमुळेच ती स्पाउस सोडून गेलेली आहे. म्हणजे बेसिकली आपल्याकडे सेक्शन 23 ऑफ स्टेट्स की रॉंग डूअर इज नॉट फॅसिलिटेड. म्हणजे असं नाही की तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे त्या व्यक्तीला तुम्ही कंपेल करताय टू कम टू द कोर्ट की मीच कंपेल करेन, मीच एवढी क्रुएल वागणूक दिलेली माझ्या बायकोला की तिने घर सोडून जावं आणि मग मी म्हणणार की ती घर सोडून गेली. दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. सो बेसिकली डेझर्टेड स्पाउसची काही चूक नसली पाहिजे त्याच्यामध्ये. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट डेझर्टेड स्पाउस ह्या पूर्ण 2 वर्षाच्या काळात इच्छा पाहिजे त्या डेझर्टेड स्पाउसला की मला लग्न वाचवायचंय, मला एकत्र राहायचंय आणि त्याचे प्रयत्न दाखवावेच लागतात. कारण ह्या 4 लीगल रिक्वायरमेंट्स आहेत ज्या प्रूव्ह केल्याशिवाय डेझर्शन ग्राउंड हे पूर्ण होत नाही. फर्स्ट 2 years सेपरेशन, सेकंड इंटेन्शन ऑफ कोहॅबिटेशन पूर्ण 2 वर्ष आणि त्यासाठी SMS असतील, व्हॉट्सअप असतील, ईमेल्स असतील, पत्र असतील, नोटीस असेल, जे काही असेल ते आपल्याला दाखल करावं लागतं आणि त्याचं रीडिंग पण घ्यावं लागतं की हे काम केलं मी लग्न वाचवण्याच्या हेतूने, माझं इंटेन्शन लग्न वाचवण्याचं होतं आणि तरी सुद्धा तसं झालं. तिसरी महत्वाची कंडिशन म्हणजे त्या 2 वर्षाच्या काळात लाईक आय सेड असं कधी नाही झालं पाहिजे की माझं इंटेन्शन संपलं. म्हणजे त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जर 1 वर्षानेच मला असं वाटलं की नाही मला पण नको आणि मग मी असा मेसेज केला की आता आपण म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स घेऊया, तर ते 2 वर्षाचं कंटिन्युअस नाही आहे पिरियड. आणि मग त्या केसमध्ये यू कॅनॉट ट्रीट डेझर्शन. आपल्याकडे बऱ्याच केसेस येतात अशा की 1 वर्षाच्या कालखंडानंतर त्यांचं म्युच्युअल डिवोर्सचं डिस्कशन सुरू झालेलं असतं आणि ते समजा फिसकटलं तरी सुद्धा देन युअर इंटेन्शन वॉज नॉट ऑफ कोहॅबिटेशन, युअर इंटेन्शन वॉज ऑफ ब्रेकिंग द मॅरेज. इन दॅट सर्कमस्टान्सेस यू कॅनॉट टेक द रिकोर्स ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ डेझर्शन. हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट येतो की जेव्हा रिव्हर्स होते पोझिशन की माझ्या वागणुकीमुळे समजा माझी बायको मला सोडून गेलेली असेल, सो देन दॅट पर्सन विल बिकम अ डेझर्टेड स्पाउस आणि आय विल बिकम डेझर्टिंग कारण माझा कंडक्ट होत होते. आणि तेव्हा मग पॉइंट रिव्हर्स होतं, शूज रिव्हर्स होता आणि दॅट पर्सन हू ऍक्च्युअली लेफ्ट becomes deserted spouse आणि I become the deserting spouse because of my conduct. सो ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी प्लीडिंग करून भागत नाही, नुसतं त्या प्रूव्ह पण करता आल्या पाहिजेत. म्हणजे नुसतं असं म्हणून चालणार नाही आपल्याला की मी फोन केला होता. जर तुम्ही फोन केला होता तर सिद्ध करता आला पाहिजे, कॉल रेकॉर्ड जपून ठेवले पाहिजे, नोटीस असेल, ईमेल असेल, SMS असेल, काहीतरी प्रोड्यूस केलं पाहिजे त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये लग्न वाचवण्यासाठी काय प्रयत्न केले. अनसाउंडनेस ऑफ माइंड. आता अनसाउंडनेस ऑफ माइंड हाही सेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. काही कायद्यांमध्ये पिरियड पण मेन्शन केला आहे, काही कायद्यांमध्ये पिरियड नाही मेन्शन केला रिगार्डिंग दिस अनसाउंडनेस ऑफ माइंड. पण अनसाउंडनेस ऑफ माइंड म्हणजे काय की अशा पद्धतीचं वेडसर बिहेवियर ज्या बिहेवियरमुळे त्या स्पाउसला ते लग्न टिकवावं असं वाटू नये. दॅट इज अनसाउंडनेस ऑफ माइंड. मग ते काही असो, स्किझोफ्रेनिया असो, बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असो, OCD असो, पण ते जे बिहेवियर आहे ना ते स्पेसिफिकली मेन्शन करावं लागतं केसमध्ये की हे असं बिहेवियर आहे ज्याच्यामुळे मला सहन होत नाही आता त्या व्यक्तीबरोबर संसार करणं. आणि ते जर रीडिंग नसेल, फक्त घेतलं की माझा नवरा वेडा आहे म्हणून मला घटस्फोट हवा, तर मिळणार नाही. त्या वेडेपणाची सगळी काही वागणूक जी आहे ज्याचा मला त्रास झाला ती पण नमूद करावी लागेल, पुन्हा सगळ्या घटना नमूद कराव्या लागतील आणि त्या सिद्ध कराव्या लागतील. नुसतं म्हणून चालणार नाही की माझ्याकडे सर्टिफिकेट आहे की माझा नवरा स्किझोफ्रेनिक आहे म्हणून मला घटस्फोट पाहिजे, हे नाही चालणार. यू नीड टू प्लीड की त्या स्किझोफ्रेनिक वागण्याचा मला काय त्रास झाला. समजा असं असेल की तो स्किझोफ्रेनिक आहे पण मला त्रासच होत नाहीये. असं बऱ्याचदा होतं की काही डिसऑर्डर्स असे असतात ज्याचा त्रास फक्त स्पाउसला होतो, बाहेर होत नाही. म्हणजे बऱ्याचदा असं बघतो आपण की प्रोफेशनल आयुष्यात वावरताना ती लोक अगदी छान वागतात, काहीच असं वाटत नाही की त्या व्यक्तीला कुठलाही मेंटल डिसऑर्डर असेल, पण घरात येऊन मात्र तो माणूस एकदम चेंज होतो आणि खऱ्या अर्थाने वेडसर वागायला लागतो. वेडसर म्हणणं योग्य नाहीये पण ठीक आहे. सो अशा स्थितीमध्ये मग ते सगळं प्लीडिंग आलं पाहिजे केसमध्ये की बाहेर वागताना हा माणूस छान वागतो परंतु घरी आल्यानंतर हा माणूस असा वागतो आणि या त्या घटना होत्या आणि त्याचे हे पुरावे आहेत, तरच तो घटस्फोट या कारणाखाली मिळू शकतो. फक्त स्टेटमेंट ऑन ओथ विल नॉट काउंट ॲज गॉस्पेल ट्रूथ, कारण ते फक्त तुमचं व्हर्जन झालं, म्हणजे आपल्या क्लायंटचं व्हर्जन झालं.
रिनाउन्सिंग द वर्ल्ड म्हणजे संन्यास. आता ही प्रोव्हिजन फक्त हिंदू मॅरेज ऍक्ट मध्येच आहे. संन्यास, कारण ही जी कन्सेप्ट आहे बेसिकली संन्यास घेणं ही फक्त हिंदू धर्मामध्ये आहे. म्हणून ही एकमेव प्रोव्हिजन अशी आहे की जी फक्त हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये आपल्याला बघायला मिळते. संन्यास म्हणजे काय की ती व्यक्ती संपूर्ण संसाराच्या सर्व पाशापासून मुक्त होऊन वानप्रस्थाश्रमाकडे जाते जेव्हा, त्याला आपण संन्यास म्हणतो. तर संन्यास जेव्हा कुठली व्यक्ती घेते ती स्वाभाविकपणे संसारातून बाहेर पडलेली आहे आणि म्हणूनच त्या व्यक्तीने संसारात कुठल्याच पद्धतीने इंटरफिअर करणं अपेक्षित नाही. फक्त एकच एक्सेप्शन आपल्याला माहितीये की संन्यासापासून सुद्धा मूळ झालं आणि त्यानंतर त्या व्यक्तीला काय झालं आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, पण त्याने महाराष्ट्राला एक मोठा संत मिळाला. जे झालं ते झालं, परंतु ते एक एक्सेप्शन वगळता संन्यास ही एक जी गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला तो एक ग्राउंड फक्त हिंदू मराठीमध्ये बघायला मिळतो की संन्यास घेतला असेल तर आपल्याला ऑफकोर्स घटस्फोट मिळू शकतो. नॉट हर्ड ऑफ फॉर मोर दॅन 7 years ही बऱ्याच कायद्यांमध्ये प्रोव्हिजन दिसते की जर एखादी व्यक्ती 7 वर्षांपेक्षा अधिक काळ माहितीच नाहीये कुठे आहे तर घटस्फोट मिळू शकतो. परंतु ह्याच्यात प्रोव्हिजन काय आहे की अशा सर्व व्यक्तींना ज्या व्यक्तींना ती व्यक्ती कुठे हे माहित असलं पाहिजे नॉर्मली. त्याच्यामुळे प्लेडिंग घेताना आपल्याला हे पण घ्यायला पाहिजे की त्याच्या आईला, त्याच्या वडिलांना किंवा त्याच्या इतर नातेवाईकांना, कोणाला मित्रमैत्रिणींना पण माहिती नाही की तो कुठे आहे आणि कदाचित कोर्ट म्हणू शकतो की त्यांना पण समोर हजर करा सिद्ध करण्यासाठी की त्यांनी पण ऐकलेलं नाहीये. कारण तुमच्या एकट्याच्या विश्वासावरती किंवा शब्दावरती घटस्फोट मिळणार नसून तो प्रोव्हिजनच तशी आहे की नॉट हर्ड ऑफ बाय द पर्सन्स हू नॉर्मली कुड हॅव हर्ड अबाउट इट. त्याच्यामुळे त्या लोकांची सुद्धा साक्ष घेणं आणि त्या लोकांचं सुद्धा प्लीडिंग्स मध्ये मेन्शन करणं गरजेचं होऊन जातं. ते खूप महत्त्वाचं आहे. वेनरेबल डिसीज इन कम्युनिकेबल फॉर्म म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज जर कुठले असतील तर मिळू शकतो. पण याच्यात ऑफकोर्स एक रायडर असतो की द सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज शुड नॉट हॅव बीन कम्युनिकेटेड बाय द स्पाउस इटसेल्फ हु इज कमिंग टू द कोर्ट. म्हणजे असं नको व्हायला की मीच कोर्टामध्ये येतो आणि मला सेक्शुअल डिसीज आहे आणि माझ्यामुळेच माझ्या बायकोला झालाय आणि मी आता असं करतो की माझ्या बायकोला सेक्शुअल डिसीज आहे. सो दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. तो सेक्शुअल डिसीज बाहेर कुठनं तरी झालेला असला पाहिजे माझ्या बायकोला किंवा नवऱ्याला त्या आपल्या क्लायंटच्या आणि त्याच्यामध्ये इट हॅज टू बी इन अ कम्युनिकेबल फॉर्म समवेअर. आणि कधी कधी तो आहे व्हायरलेंट फॉर्म. अर्थ तोच होतो. व्हायरलेंट फॉर्म इज ऑल्सो कम्युनिकेबल फॉर्म ओनली. सो इट इज सेम थिंग, फक्त शब्द वेगळा आहे. आणि त्याच्यानंतर कन्व्हर्जन इन एनी अदर रिलिजन हा स्पेशल मॅरेज मध्ये फक्त प्रोव्हिजन नाहीये. बाकी बऱ्याच ह्याच्यात येतं की जर एखाद्या व्यक्ती त्या धर्माचा राहिला नाही, त्याने दुसऱ्या धर्मात धर्मांतर केलं तरी सुद्धा घटस्फोट होऊ शकतो. इथे ऑफकोर्स ज्या व्यक्तीने धर्मांतर केले तो व्यक्ती येऊ शकत नाही कोर्टामध्ये घटस्फोट मागायला, दुसरी स्पाउस होऊ शकते. बऱ्याचदा आपल्याकडे क्लायंट येतात की सर मला दुसरं लग्न करायचंय, हिंदू आहे मी, मला करता येत नाही, मी जर मुस्लिम झालो आणि दुसरं लग्न केलं तर चालेल का? आणि मग मी घटस्फोट घेतो पहिल्या बायकोपासून कारण मी तर कन्वर्ट केलं ना स्वतःला. तर तसं नाही झालं. दॅट्स नॉट हाऊ द लॉ वर्क्स. ती बायकामी होते आणि इट इज पनिशेबल ऑफेन्स इन द आईज ऑफ लॉ. त्याच्यामुळे दिस इज कन्व्हर्जन बाय द अदर स्पाउस नॉट यू. त्याच्यामुळे जो व्यक्ती केस दाखल करतोय त्यांनी नाही तर अदर स्पाउसने धर्मांतर केलेलं असलं पाहिजे. अशा केसेस येतात म्हणून मी उदाहरण देतोय. आता आपण एक एक कायदा बघू. सो बेसिकली सेक्शन 13(1) ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट डील्स विथ डिवोर्स बाय बोथ द स्पाउसेस, हजबंड और वाईफ. आणि त्याच्यामध्ये हे 9 ग्राउंड दिलेले आहेत. ॲडल्टरी, क्रुएल्टी, डेझर्शन, कन्व्हर्जन. इथे मी बोल्ड केलंय, ही पीपीटी तुम्हाला शेअर केली जाईल. बोल्ड त्याच प्रोव्हिजन केल्या ज्या वेगळ्या आहेत, ज्या इतर कायद्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. अनसाउंडनेस ऑफ माइंड, व्हायरलेंट अँड इन्क्युरेबल लेप्रसी. आता लेप्रसी म्हणजे स्किन डिसीज आहे जो इन्क्युरेबल असेल तर मिळू शकतो. वेनरल डिसीज इन कम्युनिकेबल फॉर्म, रिनाउन्सिंग द वर्ल्ड आणि नॉट हर्ड ऑफ फॉर मोर दॅन 7 years. आता आपण जे डिस्कस केलं त्या सगळ्या प्रोव्हिजन्स 13(1) मध्ये दिलेल्या आहेत. 13(1)A हा बऱ्याचदा इग्नोर्ड सेक्शन वाटतो खूपदा, कारण खूप कमी पिटिशन्स या सेक्शन्स खाली दाखल होतात. पण जर रेस्टिट्यूशन आणि ज्युडिशियल रेप्रेशन अशा पद्धतीची डिग्री ग्रांट झालेली असेल आणि त्याच्यानंतर 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अधिक काळ परत कोहॅबिटेशन झालेलं नसेल तर सेक्शन 13(1)A च्या खाली पिटिशन दाखल करता येऊ शकते ऑन दॅट ग्राउंड. बऱ्याचदा असं होतं आपल्याला की रेस्टिट्यूशनची डिग्री मिळाली आणि त्याच्यानंतर समोरची स्पाउस परत येत नाहीये तर काय करायचं? आपण खूपदा दरखास्त दाखल करतो तरी पण ती येत नाही. मग काय करायचं? तर ह्या सेक्शन खाली घटस्फोटाची केस दाखल करायची. त्यात पिडिंग काय येईल? फक्त रेस्टिट्यूशनची डिग्री ग्रांट झाली होती, 1 वर्षाचा काळ लुटून गेला तरी सुद्धा ती व्यक्ती परत कोहॅबिटेशन साठी आलेली नाही, एवढंच प्लेडिंग. आणि ऑफकोर्स त्या 1 वर्षाच्या काळात तुम्ही काय प्रयत्न केले हे पण घेणं आलंच. असं नाही की रेस्टिट्यूशनची डिग्री मिळाली आणि तुम्ही गप्प बसलाय घरी. त्याच्यावरती तुम्ही काय प्रयत्न केले? ती डिग्री कम्युनिकेट केली होती, त्याच्यानंतर प्रयत्न केले, सांगितलं ये तरी आला नाही, हे पण ऑफकोर्स प्लेडिंग मध्ये यायला पाहिजे. पण बऱ्याचदा हे 2 सेक्शन्स फार कमी वेळा वापरले जातात आणि इव्हन आफ्टर रेस्टिट्यूशन
पार्टीजना परत एकदा क्रुएल्टीचाच आसरा घ्यावासा वाटतो. का वाटतो मला माहिती नाही, पण हे खूप महत्त्वाचे सेक्शन्स आहेत आणि सरप्राइझिंगली हे सेक्शन सगळ्या कायद्यांमध्ये आहेत. म्हणजे असं नाही की फक्त हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये, एव्हरी ऍक्ट हॅज दॅट काइंड ऑफ सेक्शन. आणि नंतर येतात फक्त स्त्रीसाठी उपलब्ध असलेला सेक्शन जो आहे सेक्शन 13(2) ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट. इथे फक्त महिलेसाठी 4 प्रोव्हिजन दिले आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे मॅरेज सॉलमनाइज्ड बिफोर 1954 आणि हजबंड मॅरिड सेकंड टाइम बिफोर 1954. सगळ्यांना एक सांगतो, 1954 साली 55 साली जेव्हा हिंदू मॅरेज ऍक्ट आला, टायपोग्राफी दिलेली आहे 55. सो 1955 साली जेव्हा हिंदू मॅरेज ऍक्ट अस्तित्वात आला, त्याच्या आधी बायगामी वॉज लीगली अलाउड. हिंदू लॉ नुसार बायगामी वॉज अलाउड. त्याच्यानंतर हा इनॅक्टमेंट आली आणि बायगामी वॉज कन्सिडर्ड ॲज अ ऑफेन्स ॲज पर हिंदू लॉ ॲज वेल. त्याच्या आधी जर काही लग्न झाली असतील तर ती व्हॅलिड मॅरेजेस आहेत आधीची. आता 55च्या आधीची किती लग्न आज अस्तित्वात आहेत आणि त्याच्यापैकी किती लोक डिवोर्ससाठी हा भाग वेगळा, पण ती प्रोव्हिजन आहे. तर त्यावेळी जर आधी लग्न झालेलं आहे 55च्या आणि त्या व्यक्तीने 2 लग्न केलेली म्हणजे नवऱ्याने, तेव्हाही बायगामी स्त्रीला अलाउड नव्हती, पुरुषालाच अलाउड होती. पुरुष 2 लग्न करू शकत होता, स्त्री नाही. तर अशा स्थितीमध्ये त्या स्त्रीला अधिकार आहे की माझ्या नवऱ्याचं 1955च्या आधी दुसरं पण लग्न झालेलं होतं आणि म्हणून मला आता घटस्फोट पाहिजे. आता ही कपल्सच खूप कमी राहिली असतील 1955च्या आधी लग्न झालेली. त्याच्यानंतर हजबंड इज गिल्टी ऑफ रेप, सोडोमी ऑर बेस्टियालिटी. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे गिल्टी ऑफ, नॉट अक्युज्ड ऑफ. गिल्टी ऑफ म्हणजे त्या व्यक्तीविरुद्ध केस चालली आणि कुठल्याही कॉम्पिटंट अथॉरिटीने, कोर्टाने त्या गिल्टी मान्य केलेला आहे, ही इज कन्व्हिक्टेड ॲज गिल्टी, त्याच्यानंतर ही केस दाखल करता येते. बऱ्याचदा असं आपल्याकडे येतं की सर माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध रेपची केस झाली आहे, आता करता येईल का? नाही. केस झाली याचा अर्थ तो गिल्टी आहे का? तर नाही, ही इज अक्युज्ड. इथे सेक्शन मध्ये स्पेसिफिक शब्द काय वापरलाय? हजबंड इज गिल्टी ऑफ, नॉट अक्युज्ड ऑफ. दुसरं आहे की तिसरं प्रोव्हिजन आहे की आफ्टर ऑर्डर ऑर डिक्री अंडर HAMA म्हणजे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट और 125 CRPC म्हणजे मेंटेनन्सची डिक्री किंवा ऑर्डर झाली या 2 प्रोव्हिजन खाली आणि आफ्टर मेंटेनन्स इज ग्रांटेड टू द वाईफ, द हजबंड हॅज नॉट रिझ्युम्ड कोहॅबिटेशन विथ द वाईफ. अशा स्थितीमध्ये द वाईफ कॅन कम टू द कोर्ट अँड से की असं झालेलं आहे आणि मला घटस्फोट पाहिजे ऑन दिस ग्राउंड. आणि त्याच्यानंतर रेप्युडिएशन ऑफ मॅरेज. आता ही एक खूप स्पेसिफिक प्रोव्हिजन आहे की जर कुठलीही स्त्री 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी तिचं लग्न झालं असेल, वयाच्या 15व्या वर्षी वगैरे लग्न झालं असेल, तर ऍट द एज ऑफ अटेनिंग मेजॉरिटी म्हणजे ऍट द एज ऑफ 18 इफ दॅट पर्सन विशेस टू नलिफाय द मॅरेज, की आता मला हे लग्न मान्य नाहीये, दॅट पर्सन हॅज अ चॉईस ऑफ रेप्युडिएटिंग द मॅरेज. कारण 15 किंवा 16 वय असताना जर लग्न झालं तर तो कन्सेंट आई वडिलांनी दिलेला आहे, त्या व्यक्तीने नाही. दॅट पर्सन वॉज अ मायनर. आणि जेव्हा दॅट पर्सन अटेंड मेजॉरिटी, आता त्या व्यक्तीचा कन्सेंट राहिलेला नाही त्या मॅरेजला, देन दॅट पर्सन हॅज अ चान्स टू रेप्युडिएट इट. आता बालविवाह हा ऑफेन्स आहे, हा सगळा भाग वेगळा, तो पूर्ण लीगल कॉम्प्लायन्स वेगळा आहे. परंतु स्टिल द सेक्शन इज देयर विच स्पेसिफिकली स्टेट्स की इफ the person marrying, a woman marrying who is a minor after attaining majority does not wish to consent for the marriage anymore, there is an option of repudiation. आणि ते स्पेसिफिकली लिहावं लागतं की माझं वय एवढं होतं, या वयात माझं लग्न झालं, माझ्या आई वडिलांनी लग्न लावून दिलं, माझा कन्सेंट तेव्हा घेण्याची त्यांना गरज वाटली नाही, परंतु 18 वर्ष आता मला पूर्ण झालेली आहेत आणि आता माझा कन्सेंट नाही. हे सगळे कंटेंट प्लीड करावेच लागतात. आता स्पेशल मॅरेज आहे. सिमिलर प्रोव्हिजन्स, फक्त काही प्रोव्हिजन्स एलिमिनेटेड आहेत आणि काही नवीन ऍडिशन्स आहेत. ऑफकोर्स आता ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन येणार नाही, कारण स्पेशल मॅरेज ऍक्ट इज इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलीजन. कुठल्याही रिलीजनची 2 व्यक्ती, एक स्त्री आणि एक पुरुष स्पेशल मॅरेज ऍक्ट खाली लग्न करू शकतात. सो अशा स्थितीमध्ये काय काय? ॲडल्टरी, डेझर्शन हा एक नवीन सेक्शन ऍड केला आहे दोघांसाठी. अंडरगोईंग इम्प्रिझनमेंट फॉर 7 years or more फॉर ऑफेन्सेस अंडर इंडियन पिनल कोड. तिकडे फक्त स्त्रीला दिला होता की इफ वाईफ इज फाउंड गिल्टी, हजबंड इज फाउंड गिल्टी फॉर रेप, सोडोमी और बेस्टियालिटी, द वाईफ हॅड ऑप्शन. इथे दोघांना ऑप्शन आहे की दोघांपैकी कुठल्याही एका व्यक्तीला इफ द पर्सन इज गोइंग इम्प्रिझनमेंट, याचा अर्थ द पर्सन इज ऑलरेडी हेल्ड गिल्टी फॉर सम ऑफेन्स आणि त्याच्यासाठी त्याला 7 वर्ष किंवा अधिक शिक्षा ग्रांट झालेली आहे, तर त्या स्थितीमध्ये डिवोर्स मिळू शकतो. क्रुएल्टी, अनसाउंडनेस ऑफ माइंड, वेनेरियल डिसीज इन कम्युनिकेबल फॉर्म, लेप्रोसी which is not contacted by from the petitioner of course and is not heard for more than 7 years. या बाकी सेम प्रोव्हिजन्स आहेत, फक्त ही एक प्रोव्हिजन अशी आहे which is new for both. त्याच्यानंतर अगेन जे बघायचे म्हणलं मी सगळ्या सेशन मध्ये की रेस्टिट्यूशन आणि ज्युडिशियल सेपरेशनची डिग्री झाल्यानंतर 1 वर्षापेक्षा अधिक काळ जर त्यांचं कोहॅबिटेशन झालं नाही तर ही पुन्हा आहे सेक्शन 27(2) मध्ये प्रोव्हिजन स्पेसिफिकली सेम.
आणि फक्त बायकोसाठी आता काय 2 प्रोव्हिजन्स आहेत. आता इथे 1954 साला जरी कायदा असला तरी बायगावी अलाउड नव्हतीच इतर याच्यात, त्याच्यामुळे बायगावीचा प्रश्नच येत नाही आणि रेप्युटेशनचाही प्रश्न येत नाही. म्हणून हजबंड इज गिल्टी ऑफ रेप, सोडोमी अँड बेस्टियालिटी आणि आफ्टर ऑर्डर ऑन डिक्री ऑफ अंडर HAV आणि 120 दॅट इज सेम. सो फक्त 2 प्रोव्हिजन ज्या होत्या रेप्युटेशनच्या आणि 1955च्या आधीच्या 2 लग्नांच्या, त्या प्रोव्हिजन याच्यामध्ये नाही आहेत बिकॉज स्पेशल मॅरेज ऍक्ट इज ऑफकोर्स स्पेशल मॅरेज ऍक्ट इज इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन. आता डिवोर्स ऍक्ट हा ख्रिश्चन व्यक्तींसाठी लागू होतो. सो बेसिकली स्त्रीसाठी सेक्शन 10 ओके राईट. Section 10(1) of Divorce Act. This again deals with both husband as well as wife. आता याच्यात 9 प्रोव्हिजन्स आहेत. हे आपण असं डिस्टर्ब केलं ना की खूप सोपं पडतं की इथे किती 9 आहेत, इथे किती 2 आहेत, इथे किती 8 आहेत. म्हणजे मग कळतं की कुठली नाही आहे कुठली आहे. लक्षात ठेवायला आपल्याला सोपं पडतं. उठायला सांगायला झोपायला लागले. याच्यामध्ये फरक काय आता इथे कन्व्हर्जन हा आहे ऍस्पेक्ट, कारण ऑफकोर्स दिस इज ख्रिश्चन. सो जर ख्रिश्चॅनिटी सोडून त्या व्यक्तीने कन्व्हर्ट करायचा प्रयत्न केला तर कन्व्हर्जन ऑफकोर्स यायला पाहिजे. इथे मात्र फरक दिसायला हवा. अनसाउंडनेस ऑफ माइंड फॉर 2 years प्रायर टू फायलिंग पाहिजे. म्हणजे केस दाखल करायच्या आधी 2 वर्ष ती व्यक्ती अनसाउंड माइंडची पाहिजे. म्हणजे थोडक्यात 2 वर्ष त्या स्त्रीनी किंवा त्या पुरुषांनी तो त्रास सहन केलेला असला पाहिजे, तेव्हाच त्या व्यक्तीला केस दाखल करता येईल. व्हेनिरल डिसीज साठी सुद्धा अगेन 2 वर्षापासून तो पाहिजे व्हेनिरल डिसीज. Not heard of for more than 7 years. 6. Non-consummation of marriage due to willful refusal. This is again new. म्हणजे जर voluntarily त्यांच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स नाही आला ड्यू टू रिफ्युजल ऑफ द अदर स्पाउस, इन दॅट सर्कमस्टान्सेस डिवोर्स होतो. हिंदू मॅरेज मध्ये सेम प्रोव्हिजन इज फॉर नलिटी. इथे मात्र ती प्रोव्हिजन आहे फॉर डिवोर्स. स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये सुद्धा दॅट प्रोव्हिजन इज फॉर नलिटी. डिवोर्स मध्ये ही फक्त डिवोर्स साठी दिलेली प्रोव्हिजन आहे. नो रिझम्पशन ऑफ कोहॅबिटेशन फॉर मोर दॅन 2 years आफ्टर डिग्री ऑफ रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राइट्स. जे मगाशी आपण बघितले 2 प्रोव्हिजन्स ते इथेच ऍड केलेले आहेत. डेझर्शन आणि क्रुएल्टी. नॉर्मली डेझर्शन क्रुएल्टी ऍक्च्युअली सगळीकडेच आहे. वाईफ साठी फक्त एकच आहे, हजबंड इज गिल्टी ऑफ रेप, सोडोमी और बेस्टियालिटी. ठीक आहे. आता पारसी, दिस इज युजुअली निग्लेक्टेड कारण आपल्याकडे केसच येत नाहीत पारसी क्लायंट्सच्या आणि ते कोर्टच पूर्ण वेगळं आहे. तर पारसी लॉ मध्ये ना 2 सेक्शन आहेत, सेक्शन 31 आणि सेक्शन 32. तर त्याच्यामध्ये 31 मध्ये फक्त 1 ग्राउंड दिलेला आहे डिवोर्सचा आणि 32 मध्ये उरलेले 10 ग्राउंड दिलेले डिवोर्सचे. सो 31 मध्ये ग्राउंड जो दिलेला आहे तो आहे नॉट हर्ड फॉर मोर दॅन 7 years. हा जो ग्राउंड आहे तो त्यांनी वेगळा केलाय डिसोल्युशन साठी आणि 32 मध्ये मात्र उरलेले सगळे ग्राउंड मेन्शन केले. आणि पारसी लॉ इज अ लिटिल बिट डिफरंट दॅन अदर्स. कसं ते बघू आपण. फर्स्ट आहे नॉन कन्झर्वेशन ऑफ मॅरेज फॉर 1 year आफ्टर द मॅरेज ड्यू टू विलफुल रिफ्युजल. सो बघाशी जसं आपण डिवोर्स ऍक्ट मध्ये बघितला विलफुल रिफ्युजल, नॉन कन्झर्वेशन फॉर 1 year आफ्टर द मॅरेज. त्याच्यानंतर अनसाउंडनेस ऑफ माइंड ऍट द टाइम ऑफ मॅरेज टिल फायलिंग द पिटिशन. आता इथे कसं आहे ना फरक बघा. अनसाउंडनेस ऑफ माइंड हॅज टू बी देअर ऍट द टाइम ऑफ मॅरेज. नॉर्मली कसं असतं नंतर जरी झाला तरी सुद्धा तुम्ही घटस्फोट मागू शकता, पण पारसी लॉ व्हॉट स्टेट्स अनसाउंडनेस ऑफ माइंड ऍट द टाइम ऑफ मॅरेज टिल फायलिंग ऑफ द पिटिशन. म्हणजे लग्न झाल्यापासून ते केस दाखल होईपर्यंत द अनसाउंडनेस ऑफ माइंड शुड कंटिन्यू अँड देन देयर आर सेक्शन्स गिवन. ही फॅक्ट माहिती नव्हती, सो अनअवेअर ऑफ द फॅक्ट द अदर पार्टी वॉज नॉट अवेअर ऑफ दिस. त्याच्यानंतर दिस हॅज टू बी फाइल्ड विदिन 2 years ऑफ मॅरेज. म्हणजे लग्न झाल्याच्या 2 वर्षांच्या आत ही केस दाखल करण्यात आली. आणि त्याच्यानंतर जेव्हा ही गोष्ट कळाली की अनसाउंडनेस ऑफ माइंड आहे, त्याच्यानंतर व्हॉलंटरीली देयर शुड नॉट बी एनी फिजिकल इंटरकोर्स बिटवीन द पार्टीज. हे थोडासा वेगळा सेक्शन आहे म्हणून मी हायलाइट केलाय, कारण बाकीच्या ठिकाणी फक्त आपल्याला अनसाउंडनेस ऑफ माइंड होता आणि तो नंतर जरी आला तरी सुद्धा केस दाखल करता येऊ शकत होती. इथे मात्र लग्न झाल्यापासूनच पाहिजे. आणि आता समजा अशी केस असेल की पार्टीज पारशी आहेत आणि नंतर झाला अनसाउंडनेस ऑफ माइंड, तर काय करायचं. तर त्या केसमध्ये ऑफकोर्स क्रुएल्टीचा ऑप्शन घ्यावा लागेल, कारण अगेन द ऍक्ट बाय दॅट पर्सन अमाउंट्स टू क्रुएल्टी. त्याच्यामुळे जरी अनसाउंडनेस ऑफ माइंड नाही घेता आला तरी क्रुएल्टी ग्राउंड खाली घेता येऊ शकतं. त्याच्यानंतर 3 वाईफ प्रेग्नंट बाय समवन एल्स. म्हणजे ऍट द टाइम ऑफ मॅरेज द वाईफ वॉज ऑलरेडी कन्सिव्ड आणि शी वॉज प्रेग्नंट बाय समवन एल्स. तर तो पण ग्राउंड इथेच दिलेला आहे इन डिवोर्स. हिंदू मॅरेज ऍक्ट आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये ती प्रोव्हिजन्स नलिटीसाठी दिलेली आहे आणि पारसी मॅरेज ऍक्ट मध्ये मात्र ती डिवोर्स साठी दिलेली आहे. 4 ऍडल्टरी, बायगामी, फॉर्निकेशन, रेप और अननॅचरल ऑफेन्स 2 वर्ष. म्हणजे ही जी ऍक्ट आहे ही 2 वर्षापर्यंत असली पाहिजे. आणि अननॅचरल ऑफेन्स सुद्धा, म्हणजे याच्यामध्ये बघा तुम्ही इथे गिल्टी वगैरे हा शब्द नाहीये ना, ऍडल्टरी एकत्रच सगळं केलेलं आहे. म्हणजे आता ऍडल्टरी ही खरं तर वेगळी ऍक्ट आहे आणि बायगामी, फॉर्निकेशन, रेप आणि अननॅचरल ऑफेन्स हे ऍक्च्युअल ऑफेन्सेस आहेत.
आता ऑफकोर्स ॲडल्टरी पूर्वी ऑफेन्स होता, आता ऑफेन्स राहिलेला नाही ॲडल्टरी हा, परंतु ॲडल्टरी, बायगामी, फॉर्निकेशन, रेप, अननॅचरल ऑफेन्स इथे गिल्टी नाही आहे, प्लीडिंग घेतलेलं आहे. सो इफ द पर्सन इज डुईंग ऑल काइंड ऑफ थिंग्स, म्हणजे यातलं कुठलंही एक, तर ती पिटिशन दाखल करता येऊ शकते. आणि ही पिटिशन मात्र मॅरेजच्या 2 वर्षाच्या आत, किंवा ही जी फॅक्ट आहे ही फॅक्ट कळाल्याच्या 2 वर्षांच्या आत दाखल करायची आहे. जेव्हा कळालं की आपला नवरा किंवा बायको ॲडल्टरी मध्ये आहे, बायगामी मध्ये आहे, फॉर्निकेशन आहे, रेप आहे, ऑर अननॅचरल ऑफेन्स आहे, ही फॅक्ट कळल्याच्या 2 वर्षाच्या आत ही केस दाखल करायची. सो हिअर इज अ लिमिटेशन क्लॉज स्पेसिफिकली मेन्शन. क्रुएल्टी, त्यानंतर ग्रीव्हस हर्ट. आता हे नॉर्मली कुठेच नाहीये, नॉर्मली क्रुएल्टी मध्ये हे येतं, पण पारसी मॅरेज ऍक्ट मध्ये सेपरेट प्रोव्हिजन आहे. ग्रीव्हस हर्ट, त्याच्यानंतर त्याच ह्याच्यात वेदर डिसीज इन कम्युनिकेबल फॉर्म ऑर हजबंड कंपेल्ड वाईफ फॉर प्रॉस्टिट्यूशन. हे इतर कुठल्याही लॉ मध्ये नाहीये, फक्त पारसी लॉ मध्ये घेतलेलं आहे की द हजबंड इज कंपेलिंग वाईफ टू डू प्रॉस्टिट्यूशन. तर त्याच्यामध्ये, आणि हे तिन्ही एकाच सेक्शन मध्ये, एकाच सबसेक्शन मध्ये ऍड केलेले आहेत. ग्रीव्हस हर्ट, whether it is in communicable form or husband compelling wife for prostitution. त्याच्यानंतर imprisonment for 7 years as punishable offense under IPC. Desertion, after maintenance order there has been no sexual intercourse for more than 1 year. आता इथे खूप महत्त्वाचं आहे, मगाशी कोहॅबिटेशन शब्द होता आतापर्यंत आपण जे काय ते बघितले की मेंटेनन्सी डिक्रीज झाली आणि त्याच्यानंतर 1 वर्षाचा काळ त्यांच्यामध्ये कोहॅबिटेशन नव्हतं. इथे काय म्हटलंय, आफ्टर मेंटेनन्स ऑर्डर देयर हॅव बीन नो सेक्शुअल इंटरकोर्स. अर्थ बऱ्यापैकी सेम आहे, परंतु शब्द वेगळे आहेत, त्याच्यामुळे प्लीडिंग कसं घ्यायला लागतं, सीज टू बी पारसी, म्हणजे अगेन कन्व्हर्जन. पण इथे कन्व्हर्जन हा शब्द न वापरता अ पर्सन सीज टू बी पारसी म्हटलंय, कारण पारसीनुसार वन्स यू आर बॉर्न पारसी यू डाय ॲज पारसी, देयर इज नो ऍस्पेक्ट ऑफ कन्व्हर्जन देयर. म्हणून त्यांनी कन्व्हर्जन हा शब्द न वापरता सीज टू बी पारसी म्हटलंय, म्हणजे ती व्यक्ती पारसी राहिली नाही. त्याच्यामध्ये अगेन सेक्शन 32A वेगळा करून दिला, जो अशी म्हणायचं की सगळीकडे येतं ज्युडिशियल सेपरेशन आणि रेस्टिट्यूशनचा. तो अगेन सेक्शन 32A मध्ये नो रिझम्पशन ऑफ कोहॅबिटेशन फॉर अ 1 year or more. आता येऊ आपण मुस्लिम लॉ वरती. मुस्लिम लॉ इज कम्प्लिटली डिफरंट दॅन व्हॉट एव्हर वी हॅव सीन टिल नाउ, आणि तो वेगळाच अभ्यास करावा लागतो. म्हणजे आता अभ्यास करत असताना आपल्याला 4 कायदे वेगळे आणि मुस्लिम लॉ वेगळा असा केला तरच ते लक्षात राहील, नाहीतर लक्षात नाही राहणार. मुस्लिम लॉ मध्ये तलाक बाय हस्बंड हा वेगळा कॅटेगरी आहे. म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स आपण आधी बघितलं. तलाक बाय वाईफ वेगळी आहे, आणि परत देयर इज अ प्रोव्हिजन ऑफ लॉ. सो तलाक बाय हस्बंड मध्ये किती प्रकार आहेत, तर तलाक उल सुन्नत याच्यामध्ये 2 येतात, तलाक हसन आणि तलाक हसन. तलाक हसन म्हणजे काय की एकदाच मी म्हणलं की आय एम गिव्हिंग यू तलाक, आणि त्याच्यानंतर आय हॅव टू वेट फॉर 3 months कॉन्सिक्युटिव्ह. म्हणजे असं म्हणतात की 3 मेन्स्ट्रुअल सायकल थांबायच्या आहेत त्या स्त्रीच्या, जस्ट टू चेक वेदर शी कन्सीव्स. असं व्हायला नको की शी वॉज प्रेग्नेंट ऍट द टाइम ऑफ प्रोनाउन्समेंट ऑफ तलाक, आणि जर असं आढळून आलं दॅट लेडी रिअली कन्सीव्ड, तर दॅट पर्सन हॅज टू वेट फॉर द एंटायर प्रेग्नन्सी पिरियड, आणि टिल द चाइल्ड इज डिलिव्हर्ड द मॅरेज कंटिन्यूज, अँड ओनली देअर आफ्टर द डिवोर्स इज डन. पण तोपर्यंत तो डिवोर्स राहतो. तलाक हसन 3 consecutive menstrual cycles, 3 consecutive talaqs. सो टुअर पिरियड म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल नंतर येणारा पिरियड. तर त्या पिरियड मध्ये 3दा म्हणजे 3 मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे 3 महिने साधारण थांबायला लागतं. एव्हरी टाइम द तलाक हॅज टू बी प्रोनाउन्स्ड, आणि या दोन्ही फॉर्म मध्ये तलाक रिवोक करता येतो. म्हणजे हे जे 3 महिने आहेत, या 3 महिन्यांमध्ये कधीही हस्बंड इफ हॅज व्हॉलंटरी सेक्शुअल इंटरकोर्स विथ द वाईफ, द तलाक इज रिवोक्ड, आणि परत एकदा इट इज बॅक टू नॉर्मल ॲज इफ देयर वॉज नो तलाक. आणि म्हणून हा तलाक बॅन नाही, आपल्याकडे फक्त ट्रिपल तलाक बॅन केलेला आहे. तर इला, आता इला जे आहे याच्यामध्ये व्हेन द हस्बंड रिफ्युजेस टू हॅव फिजिकल रिलेशन्स विथ द वाईफ, त्याच्यामध्ये जर हस्बंड म्हणला की मला आता तुझ्याबरोबर शरीर संबंध ठेवण्यात काहीही इंटरेस्ट नाही, इन दॅट सर्कमस्टान्सेस द मॅरेज कम्स टू अन एंड बाय इन्व्होकिंग इला. स्पेसिफिक आहे त्याच्यामध्ये हा प्रोव्हिजन. मग येतं तलाक बाय वाईफ. आता वाईफसाठी काय प्रोव्हिजन्स आहेत, तर तलाक ई तफवीज, याच्यामध्ये डेलिगेटेड तलाक म्हणजे हस्बंड इज डेलिगेटेड हिज पॉवर ऑफ तलाक टू द वाईफ. So this is particularly a delegated talaq where the powers of talaq are delegated by the husband on wife. दुसरा आहे लियान, त्याच्यामध्ये husband is falsely accusing the wife of adultery. म्हणजे जर वाईफला हस्बंड अक्यूज करतोय की तू adulterous आहेस, whereas the wife is not adulterous, in that circumstances she can invoke लियान. आणि त्याच्यानंतर खुला. आता बऱ्याचदा आपण गलत करतो की मुबारत आणि खुला सेमच आहे, पण इट इज नॉट. खुला इज ऑलवेज व्हेन द वुमन इज डिमांडिंग की मला घटस्फोट पाहिजे आहे, आणि देन इट इज कॉल्ड एज खुला. आणि मुबारत इज जेव्हा दोघांना घटस्फोट हवा. सो देयर इज अ डिफरन्स बिटवीन खुला आणि मुबारत नामा. आपण बऱ्याचदा सेमच पकडतो, खुला पण तेच आणि मुबारत पण तेच, पण तसं नाहीये. तसं असतं 2 शब्द का असते वेगवेगळे. म्हणून खुला इज लाईक काय म्हणते, मला मोकळं कर या नात्यातून.
म्हणून तो खुला आहे. खुला म्हणजे मोकळं करणं. सो मला मोकळं कर या नात्यातून म्हणजे या लग्नामधून, म्हणून तो खुला आणि तो स्त्रीला दिलेला अधिकार आहे की शी कॅन डिमांड डिवोर्स फ्रॉम द हजबंड. आता स्त्रीसाठी एक प्रोव्हिजन वेगळी केली गेली, डिझोल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट 1939, आणि त्याच्यामध्ये 9 प्रोव्हिजन्स खाली द पेटिशन कॅन बी फाइल्ड बिफोर द ऑनरेबल कोर्ट. आता मगाशी जे आपण बघितलं हे जे प्रोव्हिजन्स होते, याच्यामध्ये कुठलंच पेटिशन कोर्टामध्ये दाखल करता येत नाही. ह्या सगळ्या मुस्लिम अनकोडिफाईड लॉ मधल्या प्रोव्हिजन्स आहेत. पण जर पेटिशन कोर्टामध्ये करायची असेल, म्हणजे ह्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या फॉर्म नंतर आपल्याला कोर्टामध्ये सेक्शन 34 स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली डिक्लेरेशन घ्यावं लागतं की घटस्फोट झालाय. परंतु कोडिफाईड लॉ नुसार फक्त स्त्रीला अधिकार दिलेला आहे या प्रोव्हिजन्स खाली घटस्फोट मागण्याचा. काय काय आहे? नवरा कुठे हे 4 वर्षापेक्षा जास्ती काळ माहिती नाही. नवऱ्याने 2 वर्ष झाले मेंटेनन्सच भरलेला नाहीये. 7 वर्षांपेक्षा जास्ती इम्प्रिजनमेंट मध्ये आहे. हजबंडनी मॅरिटल ऑब्लिगेशन्स 3 वर्षांपेक्षा जास्ती काळ निभावलेली नाहीये. हजबंड इज इम्पॉर्टंट ॲट द टाइम ऑफ मॅरेज आणि कंटिन्यूज टू बी इम्पॉर्टंट. म्हणजे आता दोन्ही शब्द त्याच्यामध्ये, हजबंड इज इम्पॉर्टंट ॲट द टाइम ऑफ मॅरेज अँड ही इज कंटिन्यूइंग टू बी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर इन्सॅनिटी फॉर 2 years ऑर व्हायरलेंट वेनरल डिसीज. रेप्युटेशन, आता ह्याच्यामध्ये सुद्धा रेप्युटेशन आहे, कारण ऍज पर मुस्लिम लॉ वन्स अ वुमन रिचेस, रादर वुमन नाही दोघंही, हजबंड और वाईफ वेन दे अटेन प्युबर्टी दे आर मॅरेजेबल. त्याच्यामुळे इथे रेप्युटेशन हा फॉर्मॅट आहे की आफ्टर अटेनिंग द एज ऑफ 18 दॅट वुमन कॅन रेप्युडिएट द मॅरेज. क्रुएल्टी, आणि हा एक स्पेसिफिक सेक्शन आहे ऑन एनी अदर ग्राउंड व्हॅलिड अंडर मुस्लिम लॉ. म्हणजे मगाशी जे आपण प्रोव्हिजन्स बघितल्या या 3 तलाक, ई तफवीज आणि लियान, त्याच्यामध्ये जर हजबंडनी डिवोर्स दिलेला नसेल तर बाय इन्व्होकिंग सेक्शन 2 सबसेक्शन 9 that lady can come to the court and say ki on this provision of Muslim law I am seeking divorce. So this was all about all 5 divorce laws that there are. आता आपण बघूया क्वेश्चन आन्सर्स कडे की जर काय असतील तर. आवाज सगळ्यांना येतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, माईकची आवश्यकता नाही. त्यांना देखील गरज नाही, आवाज खोली लहान आहे. आणि जर मला काही प्रश्न असतील तर मी विचारेन ना. गमत दिली नाही शाला. How necessary is it to file a suit for mental disorder or by next to kin? नाही कळलं. Next to kin. नेक्स्ट ऑफ kin. How म्हणजे is it necessary or it can vary? नेक्स्ट ऑफ kin कधी करू शकतं? if the person is incapable of doing so himself. म्हणजे एका अनसाउंडनेस ऑफ माइंड आहे किंवा कंप्लीट बेडेड आणि कोमामध्ये असा काहीतरी परिस्थिती असेल तर करता. असं डॉक्टरचं सर्टिफिकेट लावून करता येतं. मॅडमचा प्रश्न असा आहे की इफ अ पर्सन इज ऑफ मेंटल अनसाउंड, सॉरी चुकून बेलचं बटन दाबलं, माइंड आणि अनेबल टू गिव्ह कन्सेंट आणि जर डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे तर त्या बेसिसवरती आपण केस दाखल करू शकतो का? तर आपण ऑफकोर्स केस दाखल करू शकतो. फक्त तो व्यक्ती जो कन्सेंट देऊ शकत नाही तो नाही सही करू शकत. हा, तर त्याच्यामुळे आपण जेव्हा अर्ज करतो तेव्हा आपल्याला फॅमिली कोर्ट्स मध्ये समजा आपण दाखल केली की तर आपल्याला असंच म्हणणार की तुम्ही आधी सिव्हिल कोर्टाकडून डिक्लेअर करून आणा की त्याचा नेक्स्ट ऑफ kin कोण आहे, कारण इट इज नॉट बाय डिफॉल्ट. आणि त्याच्यावर आपल्याला डिक्लेअर करून घ्यायला लागतं की दिस इज द पर्सन हु इज नेक्स्ट ऑफ kin, आणि त्याच्यानंतर दॅट पर्सन गेट्स अथॉरिटी टू डू सो. ऑटोमॅटिक नाही मिळत ती अथॉरिटी. वेगळी प्रोसिजर आहे त्याच्यासाठी सिव्हिल लॉ. बोला आपण ज्या अडल्टच्या केसेस दाखल करतो तर मला असं वाटतं की इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह, राईट? तर मग तशा आहेत का? प्रूव्ह होणाऱ्या केसेसचा रेशो किती आहे किंवा होतात का अशा? माझ्याकडे एक केस आली होती मॅडम, त्याच्यामध्ये मी आयडेंटिटी प्लीड केलं आणि आय हॅव नॉट ॲडेड को रिस्पॉन्डेंट, कारण मला माहितीच नव्हतं कोण आहे. आय हॅड डीएनए टेस्ट रिपोर्ट, 2 मुलं माझी होती आणि 1 मुलगी माझं नव्हतं. त्याच्यामुळे इट वॉज क्लिअर केस, कट केस ऑफ आयडेंटिटी. कारण जर एक मूल माझं नाहीच आहे याचा अर्थ दॅट पर्सन हॅज हॅड सेक्शुअल इंटरकोर्स विथ समवन एल्स. त्याच्यामुळे किंवा जर तुमच्याकडे व्हिडिओज असतील, जर तुमच्याकडे असे काही प्रूफ्स असतील त्याच्यात, आता कसं होतं बऱ्याचदा पार्टीजना वाहवत जातात आणि डिस्कस करतात आयडेंटिटी सुद्धा. म्हणजे इफ आय एम हॅव्हिंग सम इंटिमेट रिलेशन्स विथ समवन, आय डिस्कस दोज रिलेशन्स ऑन व्हॉट्सअप. आणि जर व्हॉट्सअपचे पूर्ण चॅट डिटेल्स तुम्हाला मिळालेले असतील तर तेही पुरेसे आहेत. कारण इफ आय एम डिस्कसिंग ऑल द इंटिमेट डिटेल्स ऑफ व्हॉट आय हॅव शेअर्ड विथ सम अदर पर्सन दॅन द स्पाउस, तर ते सगळे प्रूव्ह होऊ शकतात. आणि आता
पुरुष किंवा स्त्रिया इतक्या हुशार झालेल्या आहेत की ते स्पाउसच्या मोबाईलमध्ये कुठलं तरी एक ऍप आहे, मला ऍपचं नाव माहिती नाही, ते हिडन असतं, ते ऍप इन्स्टॉल करतात ज्याच्यातनं सगळे मेसेजेस, सगळे व्हॉट्सअप, सगळे फोटो ऑटोमॅटिकली शेअर होतात दुसऱ्या स्पाउस बरोबर आणि मग ते सगळे रिपोर्ट ठेवतात आणि दाखल करतात. त्याची व्हॅलिडिटी काय एव्हिडन्स तो भाग वेगळा, पण पुरावा दाखल करतात कोर्टात. नाही बायका पण कधीच कुठलाही एक पुरुष फक्त ड्युटी करतच नाही. प्रूफ ऑफ बर्थ सर्टिफिकेट म्हणजे मला नाही का? आता मला असं सांगा, माझं नाव भूषण अविनाश कुलकर्णी आहे, माझ्या नावाचा दुसरा व्यक्ती असू शकतो का? असू शकतो ना. मग त्या बर्थ सर्टिफिकेट जे नाव आहे ते माझंच आहे कशावर? एक्झाम्पल, फोटो नसतो नॉर्मली ना, बर्थ सर्टिफिकेट कधी फोटो नसतो आई वडिलांचा, नाव नसतं. तरी सुद्धा माझ्या मित्राची मुलगी आहे, माझ्या मित्राचं पण नाव माझ्या सारखं आहे, माझ्या आणि खरं सांगतो माझे 3 मित्र आहेत भूषण कुलकर्णी नावाचे. असं होऊ शकतं. हा, आणि होतच की आता माझ्या नावाचे अजून 2 केस चालूच असतील कोर्टमध्ये. सो असं काही जरुरी नाहीये की नाव सेम असणं म्हणजे ते आहे. That is not conclusive proof as far as I am concerned. त्याच्यासाठी आयडेंटिटी स्पेसिफिक प्रूफ पाहिजे. मग त्या केसमध्ये यू कॅन मेक एन ऍप्लिकेशन टू गिव्ह DNA टेस्ट फॉर दॅट गर्ल ऑर बॉय हु इज बॉर्न, आणि मग ते तुम्ही प्रूव्ह करू शकता की बायोलॉजिकली हाच फादर आहे किंवा हीच मदर आहे. ते किती आता होईल त्या पार्टीला परत. DNA टेस्ट साठी खूप जास्त स्ट्रिक्ट रूल्स झाले. इट इज व्हेरी डिफिकल्ट. हा आहे ना, लिहून आणले. बर, पती हिंदू आणि पत्नी मुस्लिम आहे, दोघांना संमतीने घटस्फोट पाहिजे, कोणत्या सेक्शन मध्ये दाखल करावं लागेल. बर, आता या केस मध्ये जर पती हिंदू आणि पत्नी मुस्लिम आहे तर त्यांनी लग्न कुठल्या प्रोव्हिजन खाली केलं ते महत्वाचं. प्रश्न कोणी विचारला मला माहिती नाही, परंतु हिंदू पद्धतीने लग्न केलंय तर त्या केस मध्ये पत्नीचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट लावावंच लागेल, त्याशिवाय होऊच शकत नाही. कारण हिंदू कायद्यामध्ये सुद्धा दोन्ही व्यक्ती हिंदू असल्याशिवाय लग्नच होत नाही. तर सर्टिफिकेट त्याला सांगा की आणून द्या. ते जेव्हा लग्न करतात ना, जे कसं असतं एक लक्षात घ्या, जिथे पुढे लग्न होतं ना, जो कोणी लग्न लावतो भटजी तो करतो कन्व्हर्जन, त्याचं ऍफिडेव्हिट तेव्हा केलेलं असणार. यांच्याकडे नसेल तर त्यांना त्या भटजीला जाऊन भेटा, ते देतील ऍफिडेव्हिट. पर्याय नाही, दुसरा काहीही पर्याय नाही. किंवा मग एकच पर्याय राहतो त्या केसमध्ये की मग डिक्लेरेशन फाईल करायचं की दॅट मॅरेज इज नल अँड व्हॉइड. हा, कारण दोस ओव्हर नॉट हिंदूज, पण किती ग्रँड होईल मला शंका आहे. कारण दोघं हिंदू नाहीच तर ते लग्न तरी कसं केलं, म्हणजे देन इट कॅन अट्रॅक्ट द क्रिमिनल ऑफेन्स की तुम्हाला माहिती होतं ते लग्न नाही तरी पण यू हॅव फ्रॉडुलंटली अंडरगॉन द सेरेमनीज ऑफ मॅरेज. आय थिंक 494 कुठला होता आयपीसीचा तो सेक्शन अट्रॅक्ट होऊ शकतो. त्याला लिमिटेशन नाही ना, लिमिटेशन नाही ना कशाला नल अँड व्हॉइड आपण केलं तर लिमिटेशन नाही. नलिटीला हे म्हणतात 25 इयर्स बॅक आहे. असू दे ना, नलिटीला जे आहे ना ते डिक्लेरेशन साठी लिमिटेशन कुठल्या गोष्टींसाठी आहे? प्रेग्नन्सी एट टाइम ऑफ मॅरेज एक आणि फोर्स आणि फ्रॉड या दोनच गोष्टींसाठी आहे. फोर्स आणि फ्रॉडला 1 इयर आणि प्रेग्नन्सीला पण 1 इयर. बाकी याला काही नाही आहे. म्हणजे आपण जी नलिटी म्हणतोय ही जाईल सेक्शन 11 खाली. सेक्शन 11 रेड विथ सेक्शन 5 रेड विथ सेक्शन 3 ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट, सेकंड 2 और 3, कारण हिंदूच नाही आहेत. दुसरं होतं फॅमिली कारण. अच्छा ते ओके या केसमध्ये मी असं सल्ला देईन की जर म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स झाला होता त्याच्यामध्ये कस्टडी आईकडे दिलेली आहे तर त्या केसमध्ये इन्स्टेड ऑफ फायलिंग कस्टडी पिटिशन आहे इट इज बेटर टू फाईल मॉडिफिकेशन पिटिशन इन द फॅमिली कोर्ट. मॉडिफिकेशन ऑफ डिग्री अंडर सेक्शन 25 ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट, 26 ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट, कारण कस्टडीचा ऍस्पेक्ट आहे. सो 26 ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट खाली रेड्यूस सेक्शन 151 ऑफ CPC तुम्ही पिटिशन दाखल करू शकता फॉर मॉडिफिकेशन ऑफ डिग्री की कस्टडी मला द्या आणि मला ऍक्सेस पण पाहिजे तोपर्यंत कस्टडी मिळते तोपर्यंत इन्स्टेड ऑफ फायलिंग कस्टडी. कारण जेव्हा आपण केस दाखल करतो म्युच्युअल कन्सेंटची त्याच्यामध्ये दिलेलं ना कस्टडी अमुककडे आहे आणि दिस पर्सन बिकम्स नॉन कस्टोडियन पेरेंट आणि त्यानंतर कुठल्याही पद्धतीची सिव्हिल ऑर क्रिमिनल केस दाखल करू शकणार नाही. मग ती कस्टडीची जी आहे गार्डियन्स अँड वॉर्ड्स ऍक्ट तुम्ही जे म्हणत आहात ती कशी दाखल करणार?
त्यापेक्षा मग जर डिग्री झालेलीच आहे तर ती मॉडिफाय करून बघा ना, दॅट इज बेटर. कारण डिग्री झाली म्हणून, जर डिग्री नसती तर गोष्ट वेगळी होती. किंवा असं आहे की या डिग्रीत उल्लेखच नाहीये कस्टडीचा, तरी पण ठीक होतं. हा, मग तुम्हाला मॉडिफिकेशन करायला पाहिजे. प्रॉपर मॉडिफिकेशन इज द ओनली वे. येस, थँक्यू. लेक्चर दिलेला आहे, मनापासून तुमचे आभार. उद्या एक आगळावेगळा कार्यक्रम आपण घेतोय, तर सर्वांना विनंती की उद्या 5व्या मजल्यावर सर्व वकील बंधू भगिनींनी यायचंय. उद्या इंटरनॅशनल मेन्स डे आहे आणि आपण नेहमी वुमन्स डे साजरा करतो. माझ्या सगळं मैत्रिणींना मी सांगू इच्छिते, पण यावेळेला थोडंसं आपल्या कोर्टातले जे जेंट्स लॉयर आहेत त्यांचं कौतुक आपण करणार आहोत. एक वेगळा कार्यक्रम आपण आपल्या फॅमिली कोर्टाच्या इतिहासात घेत आहोत आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहा. आपण जेंट्स जे लॉयर आहेत त्यांचा सत्कार करणार आहोत आणि छोटासा अल्पोपहार असा पण कार्यक्रम ठेवलेला आहे, तर प्लीज उद्या सगळ्यांनी यावं. एक अजून एक सांगायचंय, आदुर्गनी आणि दुर्दैवी घटना. उद्या जो कार्यक्रम आहे तो 5व्या मजल्यावर कार्यक्रम आहे. त्याच्यात आम्ही अहमद खान पठाण सर चेअरमॅन झालेले, त्यांना पण बोलवले आहे, त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. 5व्या मजल्यावर 2 वाजेपासून कार्यक्रम सुरू होणार आहे. मेन्स डे जो आपण साजरा करतोय त्याच्यासाठी सगळ्या महिलांना येणं कंपल्सरी आहे, कारण की आपण हा कार्यक्रम पहिल्यांदा करतोय आणि फर्स्ट टाइम असं होत आहे की इंटरनॅशनल मेन्स डे आपण सेलिब्रेट करतोय. मे बी फॅमिली कोर्टात पण हा पहिल्यांदाच होतोय. थोडं वेगळं सेलिब्रेशन आपण करतोय, त्याची पत्रिका आम्ही टाकणारच आहोत. त्यानंतर भूषण सरांनी जे आज लेक्चर दिलं, भूषण सर नेहमीच चांगलं लेक्चर देतात. ई फायलिंगचं पण त्यांनी 2 वेळा ट्रेनिंग घेतलं, त्याच्यासाठी त्यांचे मनापासून आभार. आजचं लेक्चर त्यांनी मराठीत इतकं छान समजवलं. हिंदू मॅरेज ॲक्ट आणि मुस्लिम ॲक्ट, त्याच्यानंतर स्पेशल मॅरेज ॲक्ट, पारसी ॲक्ट, सगळं ॲक्ट इतकं छान त्यांनी विस्कळून समजवलं की एक एक सेक्शन माझ्या तर पूर्णच डोक्यात गेली आहे, सगळ्याच्या पण गेली असेल आणि डोक्यात जसं समजलं तसं स्ट्रेट फॉरवर्ड एकदम छान बसलेलं आहे. आणि आपण सगळे इथे उपस्थित झाले, अध्यक्षांचे, सरांचे, सगळ्यांचे मनापासून आभार. कार्यक्रम संपला जाईल.